आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा मी बघतो पैशांचं काय ते कसं करायचं. अरे हो, पण तुम्ही का चिंता करताय उगाच? म्हटलं ना, मी बोलतोय माझ्या मित्रांशी, होईल काहीतरी व्यवस्था, होईल नक्की हो. ए आबा मुक्ता, चला का पटापट, काय आहे, उशीर होतोय. आले आले आले. तरी वाट बघतात ना नाश्त्यासाठी. हो, गुड मॉर्निंग बाबा. आला बाई, नाश्ता आला. या नाश्ता घेऊन आला. आला नाश्ता आला बाई मास्तर. आला बाई. काय ग? मी पाणी आणते, पाणी राहिलं. दे बाई, मलाच दे आधी, खूप भूक लागली. अरे गोळे घ्यायच्यात ना बाई मला. ते कमी येते मला. ते काय मारीन ते तिथलंय. हा बस. बाई काय चविष्ट आहेत पोहे मास्तर. पोरींच्या हाताला चव आहे बाई, काही म्हणा. हो काय रे आकाश, गप्प गप्प आज काय बोलत नाहीस ते? आई तुला आज कळतंय मी गप्प गप्प आहे ते? अगं लग्न झाल्यापासून माझ्या कंठातून आवाज फुटतोय कुठे? आवाज दाबलाय माझा लग्न झाल्यापासून. बाई ऐकलंस का बुक्ता काय म्हणतोय? दे उत्तर. उत्तर काय म्हणजे ऐकलंच नाहीस? लक्ष कुठे आहे बाई तुझं? हा हो हो, कोणाचा तरी आवाज दाबलाय मी. हो ना, हे सांगायला बरं कंठातून आवाज फुटतोय. बापरे, हेही खरंय. काका फसलो, तुमच्या मुलीसमोर फसलो मी. बाबा पाणी घ्या. काय नाही धसका लागला थोडस खाताना. काय एवढी काळजी करायची काही गरज नाही. पण काका एक गोष्ट मात्र नक्की, आज हा नाश्ता मुक्ताने बनवलेला नाहीये, नाहीतर तुमच्या आधी मला ठसका लागला असता. असं काही वेगळी डिश बनवायची असेल ना तर एवढं तिखट टाकते माझं नाव घेऊन की प्रेमाने. माझं नाव घेऊन तू तिखट टाकते, मसाला मिरची. आकाश तू ठरव, तुला आज कसं जायचंय? हसक्याने जायचंय की मुक्ताच्या ठोशाने? हो ठरवा काय ते. बस झालं, खूप झालं. मी निघतो माझ्या कामाला. बाई बाई कुठं निघतो मास्तर? तुम्हाला एकदा दम दिलेला कळत नाही? आता काय झालं, केलं ना नाश्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे. कुठं केलाय? संपलाय कुठं? नाश्ता आधी संपवायचा, मग गोळ्या घ्यायच्या, मग जायचं बाई कुठं जायचं ते. अरे ते विसरलो. घेतो मी आता, निघण्यापूर्वी घेतो औषध. नाही आधी नाश्ता संपवा बाई. हे घ्या, खा आधी. अगं जाणार नाही मला, भरपूर आहे. अहो खा थोडस. मी पण नाही ऐकणाऱ्यातलं नाही, थोडी हळूहळू खा बाई. खा. वाडकर मास्तर, नमस्कार. नमस्कार. हे वाडकर मास्तरांचंच घर आहे? हो माहिती मला, पण मी ओळखलं नाही आपल्याला.
मी समीर महाले, त्यांचा जावई आहे. बोला. अच्छा, हो का? हे त्यांचे रिपोर्ट्स, त्यांनी लॅबमध्ये काही टेस्ट केल्या होत्या ना, ते रिपोर्ट्स द्यायला आलो होतो. मी त्यांचा विद्यार्थी आहे, ते रिपोर्ट्स द्यायला आलो होतो. म्हणलं त्यांची भेट घेऊन जावं. तुम्ही मला देता का रिपोर्ट्स? तुम्ही बघाच, नो इश्यूज, पण रिपोर्ट जरा क्रिटिकल आहेत. म्हणलं सरांची भेट घ्यावी म्हणून आलो होतो. तुम्ही 1 मिनिट येता का? तुम्ही जे काय बोललात ना, त्याची कल्पना आहे आम्हाला. ओके, पण रिपोर्ट्स पाहिल्यानंतर आपल्या माणसाबद्दलची काळजी वाटते ना, मला तीच काळजी वाटली म्हणून मी इथं आलो. सर, त्यांचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, आपल्याला ऑपरेशन करावं लागणार. हो, हेही माहित आहे, डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला. काय? तुम्हाला कल्पना आहे? हो, बाबांना काय झालंय हे त्यांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. पण बाबांना याची कल्पना नाहीये की आम्हाला माहिती आहे ते. त्यांना आम्हाला दुःखी बघायचं नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं नाहीये. आणि आम्हालाही त्यांची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतंय म्हणून आम्ही त्यांना कळू देत नाही. प्लीज तुम्ही कळू देऊ नका. आणि त्यातूनही कोणत्या विद्यार्थ्यांना कळलंच आणि त्यांना विचारपूस करायची असेल तर त्यांना आम्हाला फोन करायला सांगा. डायरेक्ट असं बाबांना फोन करू नका. हा, प्लीज. हो, कठीण आहे, पण आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यावी लागेल. अहो, ट्रीटमेंट नाही केली तर पेशंट दगावू शकतो. ट्रीटमेंटला उशीर झाला तर काय होईल याची कल्पना आहे आम्हाला. पण प्लीज तुम्ही कोणालाही कळू देऊ नका. आमचाही तोच प्रयत्न. ते फक्त आता आनंदी राहणं, टेन्शन फ्री राहणं हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. हो, तुम्ही काही काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका. अहो, वाडकर वासरांची पुण्याही आहे, त्यांना काहीही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. अहो, ते आनंदी राहणं महत्वाचं आहे. येतो मी. काळजी घ्या. वाड्यात तुम्ही तेव्हा कधी जाणार आहेत? शमिका, अगो अगो, काय काय झालं बाळा? काय झालं? 1 मिनिट, काय झालं? खमे, वाड्या